मी माझ्या रूममध्ये काहीतरी आवरत होते. माझ्या खिडकीच्या बाजूनी अशी एक नारळाची झावळी मला पळताना दिसली. रात्रीची वेळ आहे, रात्रीची वेळ आहे. म्हटलं तुमची ट्रेन असू दे काही असू दे, मला जे हवंय ते मिळत तोपर्यंत मी. आणि मागून आवाजही येतोय, लाईट जातोय, सगळाच टास्क तिथे चालू होता. असे मी अनेक डिरेक्टर बघितलेत आणि असे अनेक सिनेमे मी केलेले आहेत की ज्याच्यामध्ये सर करा ना, त्यासाठीच घेतले तुम्हाला. 19 सप्टेंबरला एक मस्त मातीतला चित्रपट आपल्या भेटीला येतोय. त्याचं नावच फार इंटरेस्टिंग आहे, कुर्ला टू वेंगुर्ला. आणि या चित्रपटाची टीम आत्ता माझ्यासोबत बसली आहेत. त्याच्यातले मॅक्झिमम लोक हे कोकणातले. खूप स्वागत सगळ्यांचं राजश्री मराठी. धन्यवाद धन्यवाद राजश्री मराठी, धन्यवाद. सो मी म्हणाले की ही एनर्जेटिक टीम आहे, तर ती जरा एनर्जी कुठे मिसिंग वाटते. आपल्या कर्माची पळा. पण ऍक्च्युली मला दर्शनीने लिस्ट पाठवली की आज इंटरव्ह्यूला कोण कोण आहेत आणि गाणी बघितली, टीजर बघितलं. त्यानंतर मला प्रश्न पडला होता सगळ्यात पहिला की एवढ्या कलाकारांनी एकत्र मिळून सगळे दंगा करणारे कसं शूट झालंय सेटवर, काय होतं नेमकं? आता काय होतं ते ह्याला विचार, कारण हा दिग्दर्शक आहे आणि काय भोगलंय त्याला ह्यालाच विचार. येस विजय सर. नाही, फॉर्च्युनेटली ही सगळी जी कलाकार मंडळी इथे उपस्थित आहेत आत्ता जशी धमाल करतायत तशीच धमाल सेटवर केलेली आहे सगळ्यांनी. आणि इतका फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स होता. म्हणजे एकतर कोकणातली माणसं, कोकणातला निसर्ग तो ऑलरेडी एवढा एनरिचिंग आहे आणि इतका सुदिंग आहे. आणि त्यात ही सगळी ज्या पद्धतीची व्यक्तिमत्व आहे, तो सुनील तावडे सर, वैभव मांगले सर यांनी तर स्क्रीनवर तर बॅटिंग केलेलीच आहे, पण अपार्ट फ्रॉम द स्क्रीनसुद्धा इतकी धमाल करत होते. आणि स्पॉन्टिनिटी खूप होती सगळ्यांमध्ये. नंतर स्वानंदीकडे आल्यावर स्वानंदी किस्से सांगेल. स्वानंदीला खूप त्रास दिलाय प्रल्हाद आणि साईंकितने खूप त्रास दिलाय. स्वानंदी मी हे होतं ऍक्च्युली, मला असं वाटतं मी बकरा होते. माझा त्यांनी इतका बकरा बनवलाय, इतका त्रास दिलाय मला त्यांनी की मी विजयला शूट थांबवून फोन केला. म्हणजे त्याचं शूट थांबलं आणि मी त्याला फोन केला की मी नाही राहणार इकडे, मी घरी चालले म्हणून. किस्सा सांग. आम्ही जिकडे राहत होतो ना ते असं थोडंसं जंगल टाईप रिसॉर्ट अशी जागा होती ती. आणि मी अगदी हाडाची मुंबईची मुलगी असल्यामुळे आजूबाजूला सिमेंट नसेल तर मी कम्फर्टेबल नसते. झाडं, पाला, पाचोळा, किडे वगैरे मला जरा वेळ लागतो ऍडजस्ट व्हायला. याच्यात आणि बाकीची आमची 2-3 वैभव आणि हे मुलं, वैभव, शेखर साईंकित, शेखर आणि नावं कॅन्सल करायचे. आणि आमची बाकीची टीम सगळी, साईंकित, शेखर वगैरे. मी माझ्या रूममध्ये काहीतरी आवरत होते. माझ्या खिडकीच्या बाजूनी अशी एक नारळाची झावळी मला पळताना दिसली. रात्रीची वेळ आहे, रात्रीची वेळ आहे. तर मी म्हटले अरे हे काय वाजलं, काहीतरी असेल किडा वगैरे. त्याच्यानंतर अजून एक झावळी अशी इकडनं इकडे पळताना दिसली आणि मग काहीतरी असे वगैरे आवाज माझ्या रूमच्या हटच्या आजूबाजूला यायला लागले. मी इतकी घाबरले आणि इतकी चिडले. अर्थातच मग मी माझ्या सुंदर आवाजात जोरात ओरडून कोण आहे तुम्ही वगैरे हे सगळं झालं. मी याला फोन केला, म्हटलं मी नाही राहणार इकडे, मला नाही करायचं शूटिंग, मला घरी जायचं वगैरे. हे सगळं माझं तिकडे झालेलं आहे. त्यामुळे काय मला आठवत नाही. हाच आहे त्याच्या मागे. तूच कबूल केलं जे आज कबूल करतोय मी तिच्या समोर कन्फेशन. तर आम्ही शूटला होतो आणि ही एकटीच तिथे हॉटेलवर तिथे थांबली होती रूमवरती. आणि साधारण 1-2 किलोमीटर तिथे कोणी नाहीये आजूबाजूला, अशी जागा आहे ती. आणि ही एकटी थांबली आहे. तर आम्ही रात्री आता कंटाळा, आता काहीतरी केलं पाहिजे. बराच वेळ लाइटिंग सुरू होती, तर त्याच्यामुळे मग आम्ही तिथे ढोलकी होती, तर ढोलकी घेतली. एका अननोन नंबरवरून हिला फोन केला. ढोलकी बडवली, वाजवली नाही, बडवली. आणि वेगवेगळ्या आवाजात ओरडायला लागलो. आणि हिला कळेच ना हा कुणाचा नंबर आहे, काय आहे, कोण ओरडतोय हे. आणि तिने घाबरून फोन कट केला. आणि त्यानंतर मला वाटत नाही तू एकटी थांबलीस तिथे. मी म्हटलं की माझ्या रूममध्ये जर अजून कोणीतरी असेल तरच मी इकडे राहणार, नाही तर मी चालले. त्यानंतर आम्हाला प्रत्येक दिवशी रात्री हिच्याबरोबर कोणतरी तिकडे आम्हाला ठेवायला लागायचं. की स्वानंदीने डिक्लेअर केलेलं की मी तिथे एकटी राहणार नाही. बट इट वॉज सेफ प्लेस. माणसं नव्हती सेफ. बाय द वे ते फळ संशोधन केंद्र होतं आणि कोकण ते होतं. खूप सुंदर
सुंदर जागा होती. आम्ही ॲग्रो टुरिझमच्या एरियात वेंगुर्ल्याच्या राहिलो होतो. अत्यंत सुंदर. सकाळी उठून आम्ही छान झाडं बघत चहा पिणे वगैरे ही सगळ्या आम्ही मस्त तिकडे झोपाळ्यावर बसून एक दिवस कुठला तरी राग ऐकत होतो का काहीतरी बोलत बसलो होतो. उत्तम जागा. माणसं प्रॉब्लेमॅटिक. पण नाव खूप मस्त आहे या चित्रपटाचं, कुर्ला टू वेंगुर्ला. अनेकांना प्रश्न पडेल की अरे हे काय आहे नेमकं, कुर्ला टू वेंगुर्ला काय आहे? तर सर काय आज रिव्हील करायला आवडेल का, काय एक्झॅक्टली आहे कुर्ला टू वेंगुर्ला? काय या चित्रपटाची जी वनलाईन आहे ना, माती आणि नाती जोडणारा सिनेमा, तर चित्रपटाची थीम हीच आहे. जो आपल्या सगळीकडे म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न आज सगळ्यांना फेस होतोय, तो म्हणजे गावातल्या मुलांची लग्न होत नाही आहेत कारण सगळ्यांना शहरात यायचं आहे. तो शहराचं असलेलं जे आकर्षण आहे, प्रत्येकाला असं वाटतं की माझी प्रगती म्हणजे मी एका छोट्या खेड्यातून शहरात जाणं, हेच प्रगतीचं डेफिनेशन झालेलं आहे. तर हे नक्की खरं आहे का? आपल्या प्रगतीच्या डेफिनेशन आपण इन्फ्लुएन्स होऊन घेतोय का? हा सगळा उहापोह आहे. पण विषय जरी सिरियस असला किंवा आत्ता सगळ्यांना भेडसावणारा असला तरी त्याची ट्रीटमेंट आहे ना आम्हाला सिरियस ठेवायची नव्हती. लोकांनी यावं, चित्रपट बघावा, ही मनात इच्छा होती. त्यामुळे टायटलपासूनच सुरुवात केली की म्हटलं कॅची टायटल काय असेल. जसं कोकण बहुल एरिया आता मुंबईमध्ये जे आहेत त्यातलं एक कुर्ला प्रातिनिधिक स्वरूपात नाव घेतलं आणि योगायोगाने आम्ही ही स्क्रिप्ट डेव्हलप करताना आम्ही वेंगुर्ल्याला होतो. त्यामुळे म्हटलं अरे कुर्ला टू वेंगुर्ला इंटरेस्टिंग टायटल आहे. फिल्मचे जे रायटर आहेत अमरजीत आमले, त्यांनी जे टायटल शोधून काढलं तो म्हटलं कुर्ला टू वेंगुर्ला हा एक प्रवास आहे प्रत्येकाचा, जो मनाचा प्रवास आहे. प्रत्येकाला जायचंय आपल्या गावी, पण काहीतरी आहे जे त्याला अडवतं. ते काय आहे नक्की, तो शोध काय आहे, ते हे सगळं कुर्ला टू वेंगुर्ला मध्ये सामावलेलं आहे. वाव सर, काय पहिले रिॲक्शन काय होते टायटल नंतर की काय असेल कुर्ला टू वेंगुर्ला? कुर्ला टू वेंगुर्ला सुरुवातीला म्हणजे तो माझ्या मातीतला सिनेमा आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला गावाला जायला मिळेल, शूटिंग करायला मिळेल, मजा करायला मिळेल, हाच उद्देश होता. आणि त्याच्यानंतर मला विजयने जेव्हा सांगितलं, याची स्टोरी सांगितली, इतकी सुंदर आहे स्टोरी त्याची आणि डोळ्यात पाणी आणणारं ती स्टोरी आहे आणि लोकांच्या मनाला भावणारं, हृदयाच्या जवळचं ती कथा आहे. आणि खरं म्हणजे ना काय आहे ना की आपली माती आहे ना, माती हिला जर आपण आपली आई समजलं ना आपण, तर तिच्यापासून आपण कधी दूर जाणार नाही. तर ती प्रत्येक कोकणातल्या माणसाने त्या मातीला आई समजलं पाहिजे. तिच्यापासून आपण लांब राहिलो तर तिला दुःख होईल, तिचं कोण संगोपन करणार किंवा काय तिला कोण सांभाळणार. तर प्रत्येक जणांनी स्वतःहून आपल्या आईची सेवा केली पाहिजे. तसंच म्हणजे आपण सगळं सोडून, सगळं आपली गावचं घर सोडून, गावची शेती सोडून सगळे लोक मुंबईला येतात आणि मुंबईला खूप हालाकीच्या दिवसात हालाकीने म्हणजे जीवन जगतात. म्हणजे ट्रॅफिकमध्ये तासन तास आयुष्य वाया जात आहे. त्याच्यानंतर प्रदूषणाचा त्रास आहेच. शिवाय घरात जे राहतात ते अत्यंत म्हणजे गावाला फार मोठं घर असतं त्यांचं, पण शहरामध्ये अत्यंत छोट्या घरात. आत्ताच मी ओलाने आलो, तो युपीचा होता. तो म्हणाला आमचं पण तेच दुःख आहे. गावाला आम्ही मोठं घर असेल सुद्धा आम्हाला ऑब्जेक्शन असतं, ह्या मोठ्या घरात यायचं नाही कोणी, आणि इकडे एका छोट्याशा घरात 4-4 जण राहतात. पण हे सगळं करून सुद्धा मग तुम्ही इथे काय येता? मग तुमच्या गावाला तुम्ही जा, तिकडे सगळं आहे, तिकडे तुम्हाला सगळं एन्जॉय करता येईल, तुम्हाला तुमचं आयुष्य म्हणजे काय ते जगता येईल तुम्हाला तिकडे. तर अशी सगळं कथा सांगणारी हे कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा आहे. ओके, वीणाताई तुला काय सगळ्यात जास्त आवडलं या स्क्रिप्ट बद्दलचं? मला आठवतंय ते बिंबिसारच्या एका अपार्टमेंटमध्ये ह्यांचं ऑफिस होतं आणि असं खूप क्वचित होतं की एखादी फिल्म म्हणजे त्यांच्या पहिल्या मुवमेंटपासनं, पहिल्या दिवसापासूनच सिनेकथा कीर्तन, विजय आणि आमले सर यांची टीम किती सिन्सिअर आहे, किती डेडिकेटेड आहे हे तिथेच कळलं. कारण जनरली काय होतं की आपण स्क्रिप्ट फिल्म करतो तेव्हा आम्ही डिरेक्टरना सांगतो की आम्हाला स्क्रिप्ट द्या, मग ते PDF पाठवतात, वाचतो, विच इज अ राईट थिंग. यांनी सगळ्या आर्टिस्टना बोलवलं आणि सगळ्यांच्या समोर एक जाहीर वाचन झालं होतं. मग त्याच्यामध्ये आमचे जे नवोदित कलाकार आहेत, अनघा आणि ते सुद्धा होते, अमेय सुद्धा होते. आणि ते वाचनच इतकं इंटरेस्टिंग होतं आणि आम्ही सगळे खाली बसून ऐकत होतो. तिथेच कळलं की फिल्म स्पेशल आहे. येस. आणि प्रल्हाद, तुझं आणि कोकणाचं नातंच वेगळं आहे. म्हणजे एवढी मोठी मालिका तू गाजवलीस गेली कित्येक वर्ष, आणि आता हा चित्रपट. मला सांग किती स्पेशल आहे कुर्ला टू वेंगुर्ला तुझ्यासाठी? एकतर मी साधारण माझ्यासाठी कुर्ला टू वेंगुर्ला हे खरंच आहे, कारण मुंबईतून गेलो आणि कोकणात करिअर झालंय माझं. तर त्याच्यामुळे हे खूप स्पेशल आहे. आणि बराच काळ मी साधारण 5 वर्ष एक कॅरेक्टर केलं होतं.
त्यानंतर दुसरी मालिका केली, तिथेही 2 वर्ष एक कॅरेक्टर केलं होतं आणि ते एका वेगळ्या धाटणीचे पात्र होतं ते. आणि हे पात्र जेव्हा मला कळलं की हे खूप मितभाषी आहे, अंतर्मुख आहे, जे बोलून फार काही दाखवत नाही, तर हे चॅलेंज होतं. आणि मला वाटतं मी बराच काळ मध्ये थांबलो, कुठेही अभिनय केला नाही, कारण मला ते जे पात्र होतं, जे आधी मालिकांमध्ये घराघरांमध्ये पोहोचलेलं पात्र होतं, ते थोडंसं लोकांच्या मनातून निवळू देत असं वाटत होतं. आणि मला वाटतं आता हे पात्र पाहिल्यावर एक ॲक्टर म्हणून एक वेगळी ओळख होईल लोकांसमोर. त्याच्यामुळे ही फिल्म माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. येस. सो मुंबईच्या मुलीसाठी कसं होतं कोकणातला चित्रपट? मुंबईच्या मुलीसाठी पहिला अनुभव तर सांगून झालाच. हो. पण मला सगळ्यात पहिला मुद्दा हा पण रिअलाइज होतो की आम्ही जेव्हा शूटिंगच्या निमित्ताने एका सुंदर लोकेशनला जातो ना, तेव्हा फक्त कामच नाही, आम्हाला काहीतरी स्वतःबद्दल सुद्धा विचार करायला वेळ मिळतो. आणि शूटिंगच्या दरम्यानची ती प्रोसेस असते ना, ती पण खूप एनरिचिंग असते. मला अगदी आठवतो पहिला दिवस जेव्हा विजय आणि अमरजीत सर घरी, शास्त्री हॉलच्या घरी रीडिंगला आले होते. कारण मला असं वाटतं माझी जरा उशिरा एंट्री झाली सगळ्या कास्टमध्ये सगळ्यांपेक्षा. त्यामुळे मी जेव्हा आले तेव्हा मला कळलं होतं की हे सगळेजण हा चित्रपट करतायत. त्यामुळे पहिलं तर मी खूप एक्सायटेड होतेच की ह्या सगळ्यांबरोबर काम करायला मिळणार आहे. आणि जेव्हा मला विजयनी स्टोरी वाचून दाखवली तेव्हा मला असं वाटलं की किंवा स्क्रिप्ट वाचली त्यांनी, तेव्हा मला रिअलाईज झालं की मी मुंबईची मुलगी असून सुद्धा मला असं वाटतं, माझा जन्म मुंबईचा आहे, मी लहानाची मोठी मुंबईत झाले, तरी सुद्धा मला असं वाटतं की माझं गाव असावं आणि तिकडे माझं एक छोटं घर असावं, जिकडे मला शांतता मिळावी, जिकडे फक्त आर्थिक महत्वासाठी किंवा आर्थिक गोष्टींसाठी मी रोज सकाळी उठून पळत नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन जीवन म्हणजे काय, शांतता म्हणजे काय, माणसांची नाती म्हणजे काय, हे जगायला मला वेळ मिळतोय, अशी जागा हवी. आणि त्याचं महत्व काय हे मला ही स्क्रिप्ट वाचल्यानंतर लक्षात आलं. आणि आज तुलाही माहिती आहे, आपण सगळे बघतो अनेक कलाकार जे मुंबईत राहिलेत किंवा मुंबई पुण्याचे, ते आता गावात आपली घरं बांधतायत. त्यांना त्यांची आपली स्पेस ही तिकडे मिळतेय. त्यामुळे पर्सनली सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाची जर्नी होती ही फिल्म. म्हणजे आय थिंक थँक्यू विजय फॉर दॅट. येस. वैभव सर. थँक्यू. कुर्ला टू वेंगुर्ला विजय माझ्या मते अमलजीतनी फोन केलेला होता. तर मला आठवतं अजून की असा असा सिनेमा आहे आणि त्याच्यात असा असा एक कॅरेक्टर आहे. आणि विजय हा एक नव्या दमाचा FTI पासआउट झालेला एक दिग्दर्शक आहे आणि तो असा असा सिनेमा डिरेक्ट करतोय. मग त्यांनी गोष्ट वगैरे मला सांगितली, तर ती इंटरेस्टिंग होती. माझा रोल काही तसा काही मोठा नाही आहे, पण जो जेवढा रोल आहे तो खूप छान डिझाईन केलेला रोल आहे असं मला वाटतं त्याच्यामध्ये. पण माझ्या मते तेच आहे की याच्यामध्ये कोण हिरो आहे का कोण हिरोईन आहे का हा मुद्दा नाही आहे याच्यामध्ये. त्याला जे त्याच्यामध्ये जे म्हणायचं आहे की हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागण्याची जी वृत्ती आहे आणि विशेषतः पैसा हा इतका मोठा करून ठेवलेली गोष्ट आहे आत्ताच्या काळामध्ये. सो ते पैसे जे तुम्ही कमावता आहात त्या पैशाचं सुख आहे का तुम्हाला? मग ते जर सुख नसेल तर मग तुम्ही काय पर्याय शोधला पाहिजे? तर पुन्हा निसर्गाकडे चला, पुन्हा गावाकडे चला आणि तिथे काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करा की जे सगळ्यांना समावेशक असेल. या अर्थाने ह्या सिनेमाचं कथानक आहे. आणि कॅरेक्टर्स तुम्ही बघताच आहात की किती इंटरेस्टिंग सगळे आर्टिस्ट त्यांनी निवडलेले आहेत. आणि अक्षरशः त्यांनी निवडून म्हणजे वीणा असेल, वीणा उत्तम अभिनेत्री आहे, प्रल्हाद आहे, त्या दोघांची केमिस्ट्री खूप छान वर्क होते. स्वानंदीचा रोल पण छोटा आहे, पण ती ज्या कारणासाठी सिनेमात इन होते तर ती कशी त्याच गावची होऊन जाते किंवा ते कॅरेक्टर खूप ओळखीचं आपलं जवळचं वाटणारं कॅरेक्टर आहे असे अनेक विषयांना गाव म्हणून खूप हात घातलेला आहे. गावातले म्हणून जे विषय आहेत त्या विषयांना हात घातलेला आहे. म्हणजे मग शहरं वाईट आहेत का? तर तसं नाही आहे. ज्या कारणांसाठी शहरांमध्ये येत आहे ती कारणं यशस्वी होत आहेत का? का मनस्तापच वाढतोय, का आजार वाढत आहे, याच्याविषयी बोलणारी फिल्म आहे. सो मला वाटतं खूप महत्त्वाचा विषय खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. तो म्हणाला तसंच की ट्रीटमेंट वाईज सुद्धा तो गंभीर कुठल्याच पॉईंटला होत नाही सिनेमा. तो अगदी तुम्हाला अंतर्मुख करतो की आईला हो यार हे खरं आहे. तर
तो जे मुद्दे आहेत किंवा तो जो एक पॉइंट असतो तर त्याकडे तो आपल्याला तो घेऊन जातो आणि तो अत्यंत हसत खेळत कॅरेक्टर छान. माझी आणि सुनीलची जी केमिस्ट्री आहे, मी लग्न जुळवणारा माणूस आहे, ओके. तर त्या सगळ्या गोष्टी त्याने खूप छान जुळवून आणून हा सिनेमा एक पॅकेज म्हणून खूप चांगलं बनलेलं आहे. अगदी. आणि सर हे लग्न जुळवणारा हे 2 शब्द ऐकले ना मला तुमचा तो कुडाळवाला किस्सा आठवतो. ते काका आले होते व्हिजिटिंग कार्ड घेऊन, आपण आता एका इव्हेंटला गेलो होतो, लग्न जमवायचं. तुला ऐकायचं असेल तर सर सांगतील तो किस्सा. येस. बरं या सिनेमाचा आणि त्या वृद्ध माणसाचा काही संबंध नाही. म्हणजे त्याला असा सिनेमा येतोय असंही काही माहिती नाही. आम्ही सिरियलच्या प्रमोशनला गेलो होतो तर तिथे रॅन्डमली मी सुकन्याताई असे आम्ही सगळे बसलो होतो आणि अजून 2-3 जण लोक होते. तो सिरियलचा हिरो होता, त्याचं काय नाव आहे तो आहे, ही आमची गिरिजा होती, सगळे बसलेले होते. आणि तो माणूस आला आणि तो म्हणला, हे कार्ड ठेवाल का? तर म्हटलं कसलं कार्ड? बघा, तर वधूवर सूचक मंडळाचं त्याने मला हे दिलं. म्हटलं हे तुम्ही मला का देताय? कधीही गरज लागू शकते. आम्ही लाईव्ह विटनेस केलाय हा किस्सा, लाईव्ह विटनेस तिकडे. म्हटलं तुम्हाला का वाटतंय की मी अजून लग्नाचा राहिलो असेल? तेव्हा काही चर्चा नव्हती कुर्ला टू वेंगुर्ला, ती फक्त मालिकेबद्दलच चाललेलं तिकडे. फिल्मच्या वाईफ तुमच्या कॅरेक्टर मध्ये एवढ्या घुसल्या आहेत की लोकांना ते यायला लागले बघा. वा. लग्न जुळवणारी ही व्यक्ती कशी आहे? ती खोडकर आहे, जरा सिरियस आहे? नाही, ती खोडकर नाही. हे बघ, सुरुवातीला सिनेमा अतिशय विनोदी अंगाने सुरू होतो. त्यातली कॅरेक्टर्स म्हणजे मी काय, तावडे काय किंवा बाकी सगळे जे लोक आहेत, माझा मुलगा काय किंवा जी अत्यंत नवीन जी मुलं आहेत आता नव्या दमाची, ती सगळी लहान लहान मुलं जी आहेत ती अत्यंत विनोदी पद्धतीने सगळं सुरू होतं. गावातल्या मुलींना शहरातला मुलगा पाहिजे, आता हा जो सगळीकडे ट्रेंड झाला त्यात चुकीचं काही नाहीये. पोरी शेवटी आपल्या भविष्याचा विचार करतील किंवा गावात करण्यासारखं काही नाहीये. तर हा एक मुद्दा आहे. अजून एक मुद्दा मला असं वाटतं की ह्याच्या दरम्यान मिस होतो, लोकांना अजिबात गाव सोडायचं नाहीये. खरं तर आता जो युपीवाला किस्सा सांगितलास तू, त्यांना सतत गावची आठवण येते, त्यांना सतत पळायचं असतं गावी. पण काय आहे, अर्थार्जनाचं काही साधन नसल्यामुळे त्यांना अत्यंत काय म्हणतो काळजावर दगड ठेवून त्यांना इथे यावं लागतं. सो गावात ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं जी व्यवस्था नाहीये ना आपल्याकडे, मूळ कारण ते आहे त्याचं. शहरं कुणालाच आवडत नाहीयेत. म्हणजे आज अमेरिकेत गेल्यावर तुम्ही बघाल तर न्यूयॉर्कमध्ये किंवा लॉस एंजेलिसमध्ये लोकांना नाही राहायचं आहे, ते गावातच राहतात. ते म्हणतात की आम्हाला नाही, ती शहरं आवडत नाहीत, पण त्यांच्याकडे तशी व्यवस्था आहे की ते गावात राहूनही त्यांचं व्यवस्थित चालू शकेल. तसं आपल्याकडे नाहीये. हा बेसिक प्रॉब्लेम आहे. तर मला वाटतं की या निमित्ताने अनेक ती व्यवस्था सांभाळणाऱ्या लोकांनी पण हा सिनेमा पाहायला पाहिजे, की जेणेकरून की खरोखरच ही मोठी समस्या झालेली आहे. आणि आज जे शहरांचं बकालीकरण जे चालू आहे, मुंबईचा तर आता फक्त शेवटचा श्वासच राहिलाय तिचा असं वाटतं कधी कधी. तर ते बंद व्हावं असं वाटत असेल तर ह्या आपण सगळ्यांनी याच्याविषयी विचार करायला पाहिजे. इनफॅक्ट वैभव सर, तुम्ही आता जो मुद्दा म्हणाला तो इतका महत्वाचा आहे ना, की आता सायंकित आपल्यामध्ये नाही आहे सध्या, तो शूटवर आहे मालिकेच्या. पण सायंकितचं जे कॅरेक्टर आहे ना, एक्झॅक्टली ते कॅरेक्टर आहे की ही ट्राईज, तो प्रयत्न करतो ते इन्फ्रास्ट्रक्चर तिथे उभं करण्याचा. सो ते कुठेतरी सॉल्युशन आहे ना, प्रत्येकाने कुठेतरी इम्प्लिमेंट करायला पाहिजे आणि त्याला सपोर्ट सिस्टीम आपल्या व्यवस्थेने उपलब्ध करून दिली पाहिजे. सो तो मुद्दा सुद्धा आपण चित्रपटामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. क्या बात आहे. स्वानंदी कसं आहे कॅरेक्टर, काय आहे भूमिका? ती गावची स्वानंदी आता अशी आहे, शहरी दिसते. सो ती गावातली मुलगी मोल्ड होण्यामध्ये, म्हणजे तो तुझा जो प्रवास आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा, माझं पात्र, माझ्या पात्राबद्दल मी खूप नाही सांगणार. त्यांनी परमिशन दिली तरच सांगेल, पण नाही सांगणार. त्याच्या आमचा दिग्दर्शक संपेलच एवढंच आहे. नाही, आमचा जो दिग्दर्शक आहे तो एकदम असा आहे, पण त्याच्या डोळ्यात फक्त एवढं दिसलं की मला कळतं काय करायचं. नाही, तू त्याची मध्यवर्ती संकल्पना सांगूच शकतेस नक्की. कारण काय ना, मगाशी यांनी म्हटलं की इतकं इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. ओव्हरऑल फिल्मचा जो थॉट आहे ना,
तो थॉट रिप्रेझेंट करणारे सायंकित आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत आणि अल्टिमेटली त्यांच्या अनुषंगाने हे दोघे ज्या पद्धतीने ते कॅरी फॉरवर्ड करतात ना, तो जेल आहे त्या थॉटचा. सो सायंकित, स्वानंदी, तू मध्यवर्ती संकल्पना सांगू नाही, शकतेस. so माझं पात्र, माझं काम चित्रपटात कमी जरी असलं तरी सुद्धा एक जो पॉइंट ऑफ व्ह्यू जो बाहेरून असतो ना, आता आपण जेव्हा फिल्म बघतोय तेव्हा ते सगळी गावात चाललेली गोष्ट आहे, हो. तेच एकमेकांशी झगडा करणारी मंडळी आहेत. पण बाहेरनं एखादा पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा येतो की कुर्ला टू वेंगुर्ला ह्यांचं काय चाललंय, ठीक आहे, पण कुर्ल्यातलं काय आहे ऍक्च्युली मत, कुर्ल्यातलंच कोणीतरी आहे ज्याचा वेंगुर्ल्याशी काही संबंध नाही आहे, तो का असा बघतोय वेंगुर्ल्याकडे, हा पॉइंट ऑफ व्ह्यू दाखवणारं पात्र माझं आहे असं मला वाटतं. की मी शहरात राहून सुद्धा आज गावाबद्दल माझं काय मत आहे, लग्न का गावातली, मी शहरातली मुलगी आहे, मला गावातला मुलगा चालणार आहे का, मी शहर सोडून गावातला मुलगा करून तिकडे संसार करायला तयार आहे का, हा थॉट पडताळून बघणारं माझं पात्र आहे. आणि ते करत असताना मला सगळ्यात गंमत या गोष्टीची वाटली, जे आता विनोदाबद्दल सुद्धा दादा म्हणाला, की मला असं वाटतं की चित्रपट विनोदी अंगाने का आहे, कारण हे सगळेजण अत्यंत सिरियसच आहेत त्यांच्या जीवनात, ते अत्यंत सिरियसली लग्न करू पाहत आहेत. ते आपल्याला जे दिसतंय त्याच होतं, अरे हे काय चाललंय, असं नाही होणार आहे, त्याचा मूळ प्रॉब्लेम वेगळाच आहे, तुम्ही काय चर्चा करताय. आय थिंक दॅट इज द ब्युटी. कारण विनोदाचाही आपल्याला माहिती आहे, आपण विनोद करायला गेलो की तो फसण्याची खूप शक्यता आहे, पण हे सगळे इतक्या सिरियसली आणि निष्ठेने त्यांचं जीवन जगतायत आणि त्यांची स्ट्रगल्स इतक्या निष्ठेने ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतायत की आपल्यासाठी ते विनोदी होतंय. आणि तीच शक्ती आहे त्या स्क्रिप्टची आणि त्या विनोदाची, असं मला वाटतंय. खूप मस्त. आणि त्या पोस्टरवर ना तुम्ही दोघं जण असे छान लवली डवली कपल सेम टी शर्ट घातलेल्या त्या लुकमध्ये दिसताय, की ते ट्रेंड आहे ना की जरा ट्विन करूया बाबा, आता तो कमी झालाय बट गावात आहे तो अजून सुद्धा. सो हे कपल कसं आहे, मस्तीखोर आहे, शांत आहे, व्हॉट एक्झॅक्टली, समजूतदार आहे? म्हणजे ह्या कपलमध्ये एक प्रॉब्लेम आहे, मेजर प्रॉब्लेम, की सध्या मुलींना मुंबईला जायचं आहे, तर वीणा त्याचं प्रातिनिधित्व करते आणि माझी मुलं अजून कुठेतरी त्या कोकणात रुतलेली आहेत, त्या गावात रुतलेली आहेत. मला या धावपळीच्या आयुष्यापासून पुन्हा एकदा तिथे जावंसं वाटतंय. तर मला वाटतं हा संघर्ष आहे दोन ह्या पात्रांमधला, आणि तो संघर्ष खूप छान पद्धतीने विजयने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. वीणाताई, खूप जेन्युइन कपल आहे, इतकं साधं कपल आहे आणि स्वतःच्या म्हणजे त्यांच्या लिखाणातली गंमत आहे आणि अर्थात शॉट टेकिंगची सुद्धा गंमत आहे की कुठलाही अभिनिवेश दोन्ही पात्रांमध्ये नाही. म्हटलं तर घराघरात असं कपल असेल किंवा आपण आपल्या आईवडिलांना तरुणपणीचे आठवलं तर असं वाटेल की हे असेच आहेत. त्यांना दोघांना पत्ता नाही आहे की काय त्यांच्या लग्नात मोठी चॅलेंजेस येणार आहेत. ते इतके भाबडे आहेत, इतके सरळ आहेत, म्हणजे प्रल्हादचं कॅरेक्टर इतका सरळ आहे, तो इतका पापभिरू आहे वडिलांपासून बायकोपर्यंत, की माझ्यामुळे कोणाचं मन दुखावलं जातंय का, मी फसवतोय का कोणाला, किंवा मी कसं चिटिंग करू, किंवा काय कशा पद्धतीने मी माझं आयुष्य ढकलू, ह्याच्याबद्दलचा त्याचा संभ्रम त्यांनी इतका सुंदर दाखवला आहे. त्याच्या आणि सायंकितचे सीन्स जे आहेत आणि त्याचे वैयक्तिक, तर मला असं वाटतं हे कपल खूप जणांना असं वाटेल की आम्ही आहोत ह्याच्यात, आम्ही ह्या संभ्रमातनं जातो, आम्ही या संभ्रमात जगतो आणि आम्ही या संभ्रमात राहून ठरवतो की आपलं एकमेकावर प्रेम आहे का, आपल्याला लग्न हवंय का, हवंय तर मग त्याच्यासाठी तडजोडी अविभाज्य भाग आहे. तर तो साधेपणा जर या पात्रांमध्ये नसेल तर गोष्ट पुढे सरकूच शकत नाही. आणि अर्थात लग्न जुळवणारे व्यक्ती अशी असल्यावरती काय काय शक्यता निर्माण होतात. ओके, सुनील सर, काय आहे व्यक्तिरेखा नेमकी, एक लग्न जुळवणारी आणि दुसरी? नाही, पण मी सांगणार ना माझ्या व्यक्तिरेखेबद्दल. खूप सस्पेन्स आहे ते, कारण तो एक सासरा आहे, ते मला सांगायचं नाही आहे. तो हिचा सासरा आहे आणि हा माझा मुलगा आहे, हे मला सांगायचं नाही आहे, पण सस्पेन्स आहे ते. आणि खरं म्हणजे हिला मुंबईला जायचं असतं, पण मी जाऊ देणार नाही सुनेला, हा त्यामागचा सस्पेन्स आहे. आणि माझी मुलगी आहे, तिला शहरातला जावई म्हणजे मुलगा हवा आहे, तर मला ते होऊ द्यायचं नाही, असंच आहे ना, तर होऊ द्यायचं, सस्पेन्स आहे काहीतरी. चाट पासून सस्पेन्सचा शब्द सोडला नाही. तर त्यामुळे
टीजर आणि ट्रेलर मध्ये जे जे दिसेल तेवढंच बोलायचं. तेवढंच बोलायचं आहे असं सांगितलेलं आहे आम्हाला. इकडे सांगतोय सांगू नको पण ठीक आहे. पण एक गोड कॅरेक्टर आहे आणि मनापासून करायची संधी मिळते आपल्याला जेव्हा, तेव्हा आपण त्याचा जीव ओततो. तसं जीव ओतून काम केलेलं आहे आम्ही सगळ्यांनीच केलेलं आहे. आणि ज्या प्रकारे जी टीम होती ना, जी आमची म्हणजे टेक्निकल टीम म्हणा किंवा स्टाफ जो होता तो खूप पिक्चर्स केले आहेत, खूप सिनेमे केले आहेत आणि त्यांना अनुभव असे नव्हते कोणी. खूप वेगळ्या क्षेत्रातून ह्या क्षेत्रात आले आहेत आणि इकडे त्यांनी फिल्म केली आहे. त्यामुळे खूप सिन्सिअर होते ते सगळे, खूप मनापासून कामं केली आहेत. टेक्निकल स्टाफने म्हणा किंवा एक स्पॉट बॉयपासून ते असिस्टंट्स जे आहेत डिरेक्शन करणारे, ती खूप टीम सुंदर होती. मी कुठेही जाऊन सांगतो की इतकी शिस्तबद्ध टीम, इतकं शिस्तबद्ध काम मी थोड्या काही ठिकाणीच बघितलंय, बाकी कुठे बघितलेलं नाही इतकं शिस्तबद्ध काम. तर म्हणून म्हणजे मला असं वाटतं की आता सर जे म्हणाले ना की कसं जेव्हा ॲक्टर सुद्धा इन्व्हॉल्व असतात, जेव्हा ते सुद्धा मन ओततात ना, तेव्हा कसं सिनेमा उत्तम होतो. याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे की प्रत्येकाने आपापलं कॅरेक्टर समजून घेतलेलं आणि प्रत्येकजण त्याच्यामध्ये जीव ओतत होता. तर मला लक्षात यायचं की मी आता सरांना सांगितलं की सर असा असा सीन आहे, तर कुठेतरी काहीतरी आपण ऐकलेलं असतं, पण त्यांचं एक जे लर्निंग आहे ना पूर्ण, ते काही ठिकाणीच ते इम्प्लिमेंट करतात. तर मला लक्षात आलं की एक सीन चालू होता आणि हे या दोघांची जुगलबंदी चाललेली असते आणि असे बोलता बोलता ते बायकोला असे सांगतात की ती बायको काहीतरी बोलते आणि त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं असतं. तर सडनली अचानकपणे सीन चालू आहे आणि ते असे ओरडले आणि हे जे त्यांनी पकडलं ना, तुम्ही फिल्ममध्ये बघा, जेव्हा जेव्हा ते करतात ना एवढी धमाल येते. मी म्हटलं हे कुठून यांनी उचललं. नंतर मला हे म्हणाले की यांचे कोणीतरी काका होते, त्यांचीही सवय होती बोलतानाची, पण ती त्यांनी अचानक ऑन स्क्रीन ऑन सीन चालू असताना त्यांनी जी काही आणली आणि गंमत आणली. तसं सरांनी पहिलं सरांचं आणि सायंकितचं इंट्रोडक्शन असतं आणि सर मॅच मेकर आहेत वैभव सर, आणि आले आणि मी त्यांना डायलॉग सांगितले सर असं असं हे करायचं आहे म्हणून. आणि समहाव ही सेड काय कुठून त्यांना सुचलं की म्हणाले अख्ख्या हिंदुस्थानात अशी पोरगी शोधून सापडायची नाही. आणि तो एवढा तकिया कलाम अख्ख्या फिल्ममध्ये फिट बसला ना, मी सांगू तो एवढा व्हायरल होणार आणि त्याच्यावर एवढे मीम्स येणार आहे ना. बरं ही थिंग्स की प्रत्येक जे स्थळ आणतात ते त्याला अख्ख्या हिंदुस्थानात शोधून असं सापडायचं नाही पोरगो, शोधून आणलंय मी. सो ही थिंग्स एव्हरी प्रत्येक स्थळ जे शोधून आणतात ते अख्ख्या हिंदुस्थानातलं बेस्ट स्थळ आहे. ते एवढं चपखल बसवलंय ना त्यांनी, म्हणजे धमाल आणली या लोकांनी फिल्ममध्ये, धमाल आणली. किती मस्त मालवणी भाषा बोलता आणि तो फार गोडवा आहे त्या भाषेमध्ये. सो तुमच्यापैकी किती जणांना येते ही भाषा मालवणी छान बोलता? पूर्ण येते? हो थोडं. आता माझं काय होता माहितीये का तुका, की मी जेव्हा गावाकडे जाते तेव्हा माझी आत्या वगैरे सगळं बोलूक सुरुवात करतात ना, तेव्हा माझ्याकडे आपोआप ती येतात बाहेर. म्हणजे बोलता बोलता ना ती एकदा तुम्ही गावात घरात गेलात आणि ती कैलं रे अरे अशा आवाजाने ते ओरडतात ना, जेव्हा येतात तुम्ही बॅग वगैरे घेऊन आपल्या घरात असा आवाज करतात आणि त्या लोकांना कळतं की मुंबईचा कुठे आलाय, मग ते एकमेकांना रिस्पॉन्ड करतात आणि मग एकदा घरात शिरलं की मग ती भाषा सुरू होते ऑटोमॅटिक. ओके. सानंदी, पण तू कोणता नवीन शब्द शिकलीस का मालवणीतला या निमित्तानं? नाही शिकले, सांग पटकन. काय नाही शिकलीस? भूत, आवशीचं गो सांगतोय हा. चेडू, वांगडा, तुझ्यासोबत वांगडा वांगडा येस वांगडा नाही खाल्ला आपण. नाही पण तू अजून एक गंमत बघशील ना या सिनेमामध्ये, म्हणजे विजय उत्तम डिरेक्टर आहेच, त्याच्याविषयी वाद नाही आहे. गंमत आमच्या कॉमेडी जे कलाकार सो कॉल्ड आपण म्हणतो त्यांचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे ना, की त्यांना सुटायची सवय असते आणि ते काही चूक आहे का? ते चूक नाही आहे, कारण आपण इम्प्रोवाइज करूनच कॉमेडी करत असतो. ती काही अशी आखीव रेखीव नसते. तुम्ही इम्प्रोवाइज करत राहता आणि तुम्ही कॉमेडी करत राहता. मग जे बरं असेल ते राहतं, जे वाईट आहे ते आपलं आपणच नट कळतं आणि आपण ते वजा करत जातो. याचं तेच खासियत होती की याच्यात तुम्ही सुटू नका कुठे, नाहीतर आम्ही दोघांनी तर उच्छाद मांडला असता तिकडे.
हा म्हणजे आम्ही उच्छाद मांडला असता, पण त्याने वेळोवेळी ते सांगितलं सर नको नाही, आपण नको ना करूया. हृदयावर दगड ठेवून दगड ठेवून अरे तुझ्या सिनेमासाठी पोषक आहे सर, नकोय ते पोषण माझ्या सिनेमाला. ते पोषण या सिनेमाला नकोय सर, ते नको करूया. तर ते असं होऊ शकतं. मला असे डिरेक्टर फार आवडतात की ज्यांना नेमकं काय हवं हे सांगता येतं. असे मी अनेक डिरेक्टर बघितलेत आणि असे अनेक सिनेमे मी केलेले आहेत की ज्याच्यामध्ये सर करा ना, त्यासाठीच घेतले ना तुम्हाला. हा म्हणजे ते सिच्युएशन सांगतात, हा करा आणि ते हा सीन सर आपण लिहिलेलं नाहीये, पण अशी एक सिच्युएशन तुम्ही इम्प्रोव्हाइज करा ना. मग आता इम्प्रोव्हाइज करा म्हटल्यानंतर करतातच ना लोक. तर ते दिग्दर्शक काय आहे ना, दिग्दर्शकाला जो सिनेमा दिसतो ना, ते युनिटमध्ये कुणालाच तो सिनेमा दिसत नाही. सिनेमाचं हे बलस्थान पण आहे आणि त्याचं एक काय म्हणतो आपण त्याला, त्याची एक उणीव पण आहे की ते कुणालाच दिसत नाही. नाटकामध्ये काय होतं, नाटकात आपण तालीम करत राहतो, सगळ्यांना कळत राहतं सीन नाही वर्क होत आहे रे, काहीतरी अजून पाहिजे याच्यामध्ये. मग रायटरला बोलून तुम्ही 2 सीन लिहून घेता, नव्याने लिहिता, ॲडिशन काहीतरी करतो, डिरेक्टर तो बघत राहतो, हे चांगलं वाटतं, हे करूया, हे नको, हे कट करूया. तुमच्याकडे वेळ असतो 20-25 दिवसांचा, इथे वेळच नाही आहे. तर ते सगळं गणित दिग्दर्शकालाच दिसायला लागतं आणि ते पहिल्या रफकट शिवाय कळतच नाही सिनेमा काय बनलाय ते. त्याच्यामुळे याचं जे म्हणणं होतं की ते तेवढंच ठेवा, सगळं अर्थगणित पण बघायला लागतं ना, दिवस पण नाही वाढले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला पेपरवर्क फार महत्त्वाचं आहे सिनेमा करताना, ते त्याने फार उत्तम करून आणलं होतं. त्याच्यामुळे तू बघ प्रत्येक कॅरेक्टर असं कुठं सुटलंय असं वाटत नाही, काहीतरी राहून गेलं असं वाटत नाही. हे बघ सिनेमा म्हटला की काही ना काहीतरी आपल्याला हवं असणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्याच्यात नसतात, दॅट इज ओके. पण याच्यात तेच एक खासियत की ज्याच्यासाठी कार्य उभं राहिलंय ते सिद्धीच नेलंय का, तर ते त्यानं नेलेलं आहे. क्या बात. आणि मी आता येताना ते गाणं ऐकत होते, गो गो गो, इतकं मस्त वाटतंय ते ऐकायला, एकदम उडत्या चालीचं आणि खूप लाईव्हली वाटतंय. सो ते 1 टेक मध्ये लिहिलेलं गाणं आहे का, त्याच्यात काही आहेत बदल? मस्त गाणं आहे ते, एकदम छान वाटतंय. आणि खूप दिवस ना असं मालवणी टचचं गाणं ऐकलं नाहीये कुठल्या चित्रपटामध्ये. ते काय झालं, बेसिकली त्या गाण्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ते गाणं पहिल्यांदा सिनेमामध्ये नव्हतंच. इनफॅक्ट ते आपण पहिलं इंट्रोड्यूस केलं, बट त्याची प्लेसमेंट नव्हती गाण्यामध्ये. आम्हाला एंड खूपच असा अंतर्मुख करणार आहे, म्हणजे सिनेमा हसवतो, धमाल करवतो आणि शेवटची 20 मिनिटं तुम्हाला इतका अंतर्मुख करतो की अंतर्मुख केल्यानंतर तुम्हाला एक लायटर मुवमेंटची कुठेतरी आवश्यकता असते आणि त्या लायटर मुवमेंटपर्यंत येतो सिनेमा. आणि आम्हाला असं वाटलं की अरे यार, ही जी लायटर मुवमेंट आपण डिझाईन केलेली आहे ती ना खूप इंटरेस्टिंगली जेल व्हायला पाहिजे. असं पण नको व्हायला की अंतर्मुख केलं आपण लोकांना आणि आपण वेळच नाही दिली त्या मुवमेंटमध्ये राहण्याची. मग तिकडे काय करता येईल आपल्याला, तर मग ती एक मुवमेंट आम्हाला मिळाली जी तुम्हाला फिल्ममध्ये पाहायला मिळेल. आणि लोक ते मी बघितलेत आता शो जेवढे झालेत ना, त्या मुवमेंटला लोकांना असं वाटतं की त्या अंतर्मुखच्या अजून 2 पावलं पुढे जातात, ओ याचसाठी केला होता अट्टहास. आणि मग ते गाणं होतंय का शेवटी? नाही, ते आता मी नाही सांगणार काय होतंय ते, त्यासाठी सिनेमा बघायला पाहिजे तुम्हाला. पण ते असे होतात, ते बघतात मुवमेंट आणि याच्यासाठी वा मजा आली. आणि मग ते सुरू होतं की नटून सजून नववार नेसून नाकात नथनी घालू नये. आणि मग आमच्या ज्या गीतकार आहेत चंचल काळे, त्यांना सिच्युएशन सांगितली आणि शी सो अमेझिंग. त्यांनी पहिल्यांदा गाणी लिहिता येतात ते सिनेमासाठी. आणि माझा म्युझिक कंपोजर अक्षय खोत, जो माझा वर्गमित्रच होता, तर आम्ही असंच बसलेलो आणि म्हटलं की यार अक्षय, याच्यासाठी आपल्याला काहीतरी डिझाईन करायचे आहे. तर आम्ही पटकन चंचलजींना फोन केला, म्हटलं चंचलजी एक लाईन सांगता येईल का या मुवमेंटसाठी तुम्हाला? तर मला 5 मिनिटं द्या. 5 मिनिटांनी त्यांनी फोन केला. म्हटलं एक मला सुचलंय, नटून सजून नववार नेसून नाकात नथनी घालू नये. म्हटलं येस, दिस इज ऐकायला चांगलं वाटतंय. अक्षयला म्हटलं अक्षय काय करता येईल, आणि त्याने बीट सुरू केले तिकडे. मला अजूनही ती मुवमेंट आठवते. आम्ही असे स्टुडिओत बसलेलो आणि त्याला नटून सजून नववार नेसून नाकात नथनी घालू नये. मी म्हटलं मजा येते, मला ऐकायला मजा येते. म्हटलं करून टाकूया पूर्ण. आणि मग ते गाणं आम्ही जवळजवळ ऑलमोस्ट एक 2 दिवसामध्ये आम्ही ते गाणं लिहिलं, कंपोज केलं, तयार केलं. मस्त वाटतंय ते गाणं ऐकायला. आणि ना कोकणामध्ये शूटिंग किंवा हिच्यासोबत जे काही प्रँक्स घडले ते सगळं या पलीकडे मालवणी भाषेबद्दल आपण बोललो. खूप मस्त मस्त सीन्स असतील या चित्रपटामध्ये, कॉमेडी असतील, सिरियस असतील, मिक्सचर असेल असं आपण म्हणूया. मला तुमच्या सगळ्यांकडनं ऐकायला आवडेल एक असा सीन की जो धमाल आहे, म्हणजे एकतर तो तुम्हाला परफॉर्म करायला खूप मस्त झालाय
आणि दुसरी गोष्ट की तो आवडला. दिस इज माय पर्सनल फेवरेट. तर कोणते सीन शेअर कराल? तुला एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये की आम्ही तर अनेक वर्ष काम करतो आहोत किंवा आम्ही अभिनेते म्हणून आमच्यावर ठप्पा बसलेला आहे की अभिनेते आहेत, आळ घेतला जातो आमच्यावर अभिनेत्यांचा. तर आळ न बसलेले लोक या सिनेमात तू जरा बघ. सुनीलच्या बायकोचं काम केलेली जी बाई आहे, आत्ता माझ्या अंगावर काटा आला. त्या बाईला तिला अभिनय असं करायचं माहिती नाहीये किंवा या ठिकाणी अशी रिॲक्शन द्यायची असं बोलायचं माहिती नाहीये. पण तिचा जो अख्ख्या सिनेमात वावर आहे आणि तिच्या वाटाला जे काम आलंय ते इतकं जेन्युइन काम केलंय तिने, ते बघ. किंवा जो आता मी हिलेरियस प्रसंग सांगणार आहे की जिकडे ह्याचे आई वडील भाऊबंदकीचा सीन आणि मी त्याच्यामध्ये आहे, असे गावातले लोक सगळे बसलेले आणि सरपंच आला आणि विचारतो की काय असा प्रॉब्लेम झाला की जे तुम्ही हे वगैरे, मग फसवणूक झाली वगैरे वगैरे तो आहे. तर त्याच्यामध्ये ते जे एक म्हातारे गृहस्थ आहेत ते सगळ्यांवर ओरडतात. बारकवणना त्यांना अटॅक येईल असं वाटतं प्रेक्षकांना सुद्धा. अहो अटॅक येईल तुम्हाला असं आवाज सिनेमातल्या लोकांना नाही वाटत आहे, प्रेक्षक म्हणून तुला वाटेल की ह्या माणसाला आता अटॅक येईल. पण त्याने इतका सुंदर केलाय तो अख्खाच तो जो प्रसंग आहे तो अत्यंत हिलेरियस प्रसंग आहे त्याच्यामधला. नंतर मी याच्याकडे येतो आणि मला घावणे खायला काहीतरी तो नाही का चहा, आणि आता आपले खेकडे घेऊन आलोय आणि आता जेवूनच जातो, तो वाला एक जो सीन आहे. असे खूप छान छान मुवमेंटवाले खूप भारीवाले सीन आहेत. इव्हन शेवटचा एक सीन आहे ज्याच्यामध्ये, आता तो शेवट नाही सांगत तुला मी, पण त्याच्यात ही आणि ती आईचा एक सीन होतो. डोळ्यात पाणीच आलं पाहिजे. साधा सीन आहे, त्याच्यात काही अगदी ट्रीटमेंट आहे असं तसं काही खूप मोठा कॉन्टेंट आहे असं काही नाही आहे. पण ज्या पद्धतीने त्या बाईने परफॉर्म केलं ना या दोघींनी, फार सुंदर सीन आहे तो. असे खूप छोटे छोटे मुवमेंट्स खूप भारी क्रिएट झालेत. स्वानंदी? नाही ह्याने जे सांगितले तेच सीन्स मला प्रचंड, मी तर त्या शूटच्या वेळेला बघत होते बाहेरनं. म्हणजे अनफॉर्च्युनेटली माझं यांच्याबरोबर शूट नव्हतं, ह्याचं मला फार वाईट वाटत होतं. मी बघायला गेले होते तो सीन आणि मी बघून मी लोळत होते. माझं झालं हे काय, हा मॅडनेस, हे काय चाललंय. आणि तरी सुद्धा ते बघताना अत्यंत रिअल वाटतं. म्हणजे माझ्या घरी जर माझे नातेवाईक आले तर ते जो वेडेपणा करतील तोच वेडेपणा एका वेगळ्या ठिकाणी चाललेला आहे असं वाटतं. इट इज म्हणजे खूपच हिलेरियस, खूपच छान, अत्यंत नॅचरल, अत्यंत सहज. मी ह्याला फोन केला, मला आठवतं मी ह्यालाही फोन केला, म्हटलं काय केलंय तुम्ही यार फिल्ममध्ये, कारण मी बरंचसं शूटिंग पाहिलं नव्हतं यांचं किंवा हिचं सुद्धा काम. मला इतकं आवडलं हिचं काम. इतक्या खरेपणाने तिने ते पात्र साकारलंय ना, खरेपणा. अभिनयाला मला वाटतं चांगल्या अभिनयासाठी सगळ्यात जर कुठली महत्वाची गोष्ट असेल तर जेन्युनिटी आणि खरेपणा, तो तिच्यात इतका पाहायला मिळतो ना अभिनेत्री म्हणून. मला फार कमाल वाटते विनयताई तुझे. इट्स वंडरफुल. काय होतं, आपण ना अलीकडे काम करताना ना आव खूप आणतो की आता बघा मी सहज अभिनय करते हा, किंवा आता बघा मी कसं कॉमेडी करून दाखवतो तुम्हाला, आता बघा मी आता सिरियस सीन करणार आहे आता बघा. तर ना हे आव आणतो ना, त्याच्यात ते सगळं गणित फसतं. मला काहीच येत नाहीये, मला फक्त आता दिग्दर्शकाने सांगितलंय तेवढं आता करायचंय. हा ॲटिट्यूड जोपर्यंत आपण ठेवत नाही ना तोपर्यंत तुमचं काम पोचतच नाही लोकांपर्यंत. हे दोघे आता इतरांचं कौतुक करत असले तरी मला ना दिग्दर्शक म्हणून आवर्जून हे सांगायचं आहे की इथे बसलेला प्रत्येक जण, सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला त्याची पोचपावती मिळेलच, पण इथे बसलेला प्रत्येक जण त्याला जे पात्र मिळालं ना सच्चेपणाने म्हणजे स्वानंदी असेल, सायंकित असेल, वैभव सर, प्रल्हाद, सुनील सर, वीणा, आमचे अगदी इतर सगळे कॅरेक्टर्स, शेखर, अमेय, अनघा, प्रत्येकाने ना सच्चेपणाने काम केलं. तो खरेपणा प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये दिसतो आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे ना ही बट्टी जमून आली खरं तर. मी आता तुला एक सांगते, आपल्या त्या सीन बद्दल फक्त तू सांगा की जो आमच्या दोघांचा सगळ्यात महत्वाचा सीन, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की माझे जे सीन्स आहेत त्यातल्या त्यात माझा महत्वाचा सीन तोच, तो आमच्या दोघांचा एक यादगार सीन आहे. आणि स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला जो सगळ्यात जास्त सीन आवडलेला तो सीन, आणि मी त्या दरम्यान माझी सगळीकडे अशी ओढाताण सुरू होती, कारण
वेंगुर्ल्याला हे शूट सुरू होतं, सावंतवाडी सिरियलचं सुरू होतं आणि लेखक असल्यामुळे चॅनलच्या मीटिंग होत्या. तर असं सगळं आणि फोन यायचा, फोनवर सांगता तो टाईप करतात, तिकडे त्याला सांगायचं वेगळी डायलॉग. सीन तर मी असेच नॅरेट केलेत प्रल्हादला, की प्रल्हाद असं काहीतरी लिहितो हा अच्छा बरं ओके ठीक आहे लक्षात म्हटलं प्रल्हाद करणार ना नीट म्हटलं सिरियलचं काहीतरी इथे प्रेझेंट करणार. आणि तो सीन आला आणि नेमकी माझी ट्रेन होती त्याच्यामुळे मला असं झालं यार हा खूप महत्वाचा सीन आहे. लाईटही चालला होता, दुसरीकडे आवाजही बीचवरचे येत होते, असं चाललं होतं. आणि फर्स्ट टेक झाला, टेक ओके, त्यानंतर साऊंडला ऐकला आवाज येतोय मागून, सेकंड टेक, माझं घड्याळात बघणं, लाईटकडे बघणं, असं सगळं चालू आहे. आणि फायनली तो सीन झाला आणि त्यानंतर हे सगळे मला सोडायला आले होते. म्हणजे DDLJचा सिक्वेन्स झाला, तिथे ट्रेन जाते, बॅगा आतमध्ये टाकल्या जात आहेत, मी चढतोय वरती. म्हणजे ह्याच्या जेव्हा OS जेव्हा चालू होता, माझ्या मागे कॅमेरा होता, ह्याचा चेहरा होता, तेव्हा कट काय अँक्शियस होता. त्याला असं वाटलं की माझा सगळ्यात आवडीचा सीन सगळ्यात खराब होणार आहे की काय, पण मी जेवणाला नाही खाल्लं. सोडतच नव्हतो सेटवर. मी म्हटलं तुमची ट्रेन असू दे काही असू दे, मला जे हवंय ते मिळत आहे तोपर्यंत मी. आणि मागून आवाजही येतोय, लाईट जातोय, सगळाच टास्क तिथे चालू होता. पण अनफॉर्च्युनेटली छान झालं सगळं. आणि फॉर्च्युनेटली सगळं छान झालं. आणि मी ट्रेनने मुंबईला आलो आणि मला टेन्शन की सीन तो व्यवस्थित झाला असेल ना, हे टेन्शन मला होतं. आणि तो झाला छान सीन. आणि आवडता सीन म्हणजे हे दोघे महारथी आहेत. आणि पण एकदा कट म्हटल्यानंतर ही सल आहे अजून आमच्या मनात की एकदा हवं ते करू दिलं. पण कट म्हटल्यानंतर ते टॅलेंट आम्हाला अनुभवायला मिळत होतं. अगदी म्हणजे BTSचं शूटिंग बघाल ना तुम्ही तर तुम्हाला कळेल की त्यांचा उच्छाद पाडण्याची सगळी शक्ती त्यांनी BTS मध्ये वापरली. हो. जागाच नव्हती. आणि आवडता सीन म्हणजे कॉमिक सीन म्हटलं तर वैभवदाने जो सीन सांगितला त्याच्या पुढचा, चहा किती माणसं चहा घेणार, ही लाईन आहे त्या सीनची, त्या विनोदाची. एवढंच. आणि आता प्रत्येक जण हे विचारणार घरात किती माणसं चहा घेणार, नेमकं काय झालंय हे चित्रपटात बघायला मजा येईल. ते बघायला म्हणजे येस विनत आहे. नाही, हे सगळे सीन माझे सगळ्यांचेच फेवरेट आहेत. म्हणजे मी एक माझ्या वाट्याला जे सीन आले त्यात विनोद तेवढा नाहीये. आमच्या दोघांचे काही काही असे छान म्हणजे ती जेव्हा सिनेमा सुरू होतो तेव्हा ती म्हणते की कसा राजा राणीचा संसार करते बघा मी मुंबईला गेल्यावर, तशा एक लाईट मोमेंट्स आहेत, एक अफेक्शन आहे. पण एक सीन जो थोडासा सिरियस आहे आणि त्याच्याबद्दल खूप छान रिॲक्शन माझ्या मित्रांनी दिली ज्यांनी आता नुकताच हा चित्रपट बघितला. माझा आणि माझ्या नणंदेचा, जी माझ्याहून खूप लहान आहे, जिचं लग्न व्हायचं बाकी आहे, तिचा आणि माझा जो संवाद आहे ना, तो संवाद मी नंतर म्हणजे शूट झाल्यानंतर किती वेळा वापरलाय. मी आता तो सांगत नाही कारण मला त्यातलं सगळं सिक्रेट सोडायचं नाही. पण माझा मित्र म्हणाला की वीणा इतका खरा संवाद येतो वहिनी आणि नणंदेमधला की असे संवाद चित्रपटामध्ये नसतात. इतकं सहज, इतकं सरळ किंवा असं खरं वाटणारे संवाद दाखवलेच जात नाही चित्रपटामध्ये. तो आणि त्यांनी सुद्धा ते एकदा चित्रपट बघून मला ती रिॲक्शन दिली की किती तुझा आणि नणंदेचा सीन आहे. लहान आहे माझ्यापेक्षा ती, पण ती एवढीशी चिमुरडी 20 वर्षाची जी वहिनीला बोलते, म्हणजे ओरडत नाही, भांडण नाहीये, पण जो एक संवाद आहे की एक लग्न झालेली बाई, तिचा एक काही 4-5 वर्षाचा संसार आहे आणि ती अंतर्मुख होऊन विचार करायला लागते की एवढीशी माझी कॉलेजला जाणारी नणंद मला काय बोलून गेली हे मला कसं नाही कळलं, किंवा म्हणजे गप्पच होते गौरी तिकडे. तर तो एक फार अमेझिंग सीन आहे. आय एम शुअर अनेक वहिनी आणि नणंदांना तो आवडेल. रिलेट येस. सुनील सर.
आता काय एक सीन सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, कारण अख्खाच चित्रपटच असा आहे आणि की suspense आहे तो हा आणि माझा सस्पेन्स कॅरेक्टर आहे त्यामध्ये सीनही सस्पेन्स आहेत, कळणार नाही Scenes कोणाला पण की सस्पेन्स आहेत. काय आहे की विनोद, माझं सांगणं असं की विनोदी कलाकार जे आता बघा माझा विनोद हा. किंवा विनोद घडवतात, तर विनोद ऑटोमॅटिक घडतो, तो करायला जायचा नसतो. तसाच चित्रपटाचं आहे की तो आम्ही जे त्या माणसांबरोबर कामं केलेत ते तिकडची इतकी ओरिजिनल माणसं होती की आम्हाला पण तिकडे ओरिजिनल झालो आम्ही तिकडचे, त्यामुळे आम्हाला काय करायला लागलं नाही आणि आम्ही घडून गेलं आणि तो तसा सीन झाला तो आपला जो म्हणून चहा वगैरे त्यामुळे वेगळं काही मी केलं नाही, माझ्याकडनं घडलं नाही. ऑटोमॅटिक सगळं काही जे घडलंय ते लोकांना हसवणार आहे हे नक्की आहे. क्या बात. पप्पीताई, पप्पीताई तुमच्या आईचा रोल जे वैभव सर पप्पी ताईचा यांच्या मिसेसचा रोल केला पप्पीताई. पप्पीताई म्हणून फेमस आहे ती. वैभव सर गावागावामध्ये निर्मलाताई त्यांना पप्पीताई म्हणून ते ओळखतात. निर्मलाताई, त्याच्या ऍक्ट्रेसचं वैभव सर कौतुक करत होते ना, अमेझिंग काम. क्या बात. आमचे एक टायमिंग आठवून आम्ही एन्जॉय करतोय, फिल्म आठवतोय. ओके, सो तयार झालाय हा चित्रपट आणि 19 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. खरं तुम्ही खूप धमाल केली आहे पडद्याच्या मागे, टेलिव्हिजन, त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आणि आत्ता प्रमोशनमध्ये ऑफकोर्स. सो ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यांना. आणि जाता जाता प्रेक्षकांना एक अपील होऊ देत, 19 तारखेला थिएटरपर्यंत येऊन हा सिनेमा बघण्याचा. आणि चांगल्या प्रकारे आमचा विजय करेल. विजय करा. मला तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने आवाहन तर करायचंच आहे, पण मी तुम्हाला खात्री देतो की जो कोणी चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट बघेल तो 2 तास धमाल करेल, एंटरटेन होईल आणि बाहेर जाऊन 4 लोकांना काय 40 लोकांना सांगेल की हा सिनेमा बघायला पाहिजे. ही माझी खात्री आहे, हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, ही अतिशय नम्रतापूर्वक खात्री मी देतो तुम्हाला. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की मराठी चित्रपट, चांगले मराठी चित्रपट, काहीतरी सांगू पाहणारे चित्रपट जर चालायचे असतील तर ही तुमची जबाबदारी की तुम्ही तो चित्रपटगृहात येऊन बघायला पाहिजे. 19 सप्टेंबरला आमचा हा चित्रपट रिलीज होतोय. पहिले 3 दिवस खूप महत्त्वाचे असतात मराठी चित्रपटासाठी. सो प्लीज पहिल्या 3 दिवसात हा चित्रपटगृहात जाऊन बघा, कारण तेव्हा जर तुम्ही आलात तर अजून पुढचा आठवडा, त्याच्या पुढचा आठवडा अजून 4 लोकांना 40 लोकांना तुम्ही घेऊन याल याची मला खात्री आहे. 19 सप्टेंबरला कुर्ला टू थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.